मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज महिलांच्या खात्यावरती पैसे हे जमा होत आहेत। काय आपण आज कशा प्रकारे आनंद हा उत्सव साजरा करत आहे? मी वडगाव बुद्रुक तालुका चोपडा इथून चोपडा तालुक्याचा लाडकी बहीण योजनेचा तालुका अध्यक्ष बोलतोय, नामदेव बाबूराव पाटील। मी आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या तालुक्याच्या लाडक्या आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा पहिलं प्रथम मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी एक दूरदृष्टी ठेवून महिलांना स्वावलंबी कसं बनवायचं आणि त्यांना काय मदत केली पाहिजे या संदर्भात लताताईंनी वारंवार मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना सुरू होती, त्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करावी या संदर्भात वारंवार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांशी संपर्कात होत्या। त्यांनी पटवून दिलं की योजना जर आपण सुरू केली तर या योजनेपासून महिलांना काय फायदा होणार आहे। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी ती योजना सुरू केली आणि आज जवळजवळ 75% महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत आणि आजची गर्दी बघून असं वाटतंय की महिलांना एवढा आनंद झालेला आहे की तो कुठे गगनात मावेनासा झालेला आहे। कारण 3000 रुपये एकदम त्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे आणि तो पैसा त्यांना आज एक चांगल्या कामासाठी वापरता येणार आहे। मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा दवाखान्यासाठी तो पैसा त्यांना वापरता येणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज महिलांच्या खात्यावरती पैसे हे टाकण्यात येत आहे, कसं आपण बघता? पहिला प्रथम मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचे मी आभार मानते। आमच्यासारख्या मध्यमवर्गीय महिलांसाठी त्यांनी हा निधी ही योजना एवढी महत्त्वाची केली की आम्हाला आनंद हा गगनात मावत नाही। आणि आज जो आम्हाला सन्मान दिला एक भावाच्या नात्याने रक्षाबंधन निमित्त, हा आम्हाला विस्मरणीय, आम्हाला आयुष्यभर तो आमच्या लक्षात राहील आणि आठवणीत राहील। हे जे आता तुमच्या खात्यावरती जे पैसे पडत आहेत त्याचा नेमकं तुम्ही कशा प्रकारे उपयोग घेणार? आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, आमच्या घरातल्या वयोवृद्ध लोकांच्या आजारपणासाठी, परत आम्हाला काही छोटे मोठे व्यवसाय करायला लागले त्याच्यासाठी ते पैसे आम्ही त्याच्या उपयोगी आणणार आहेत। आणि आमचे तालुक्याचे आमदार माजी आमदार चंद्रकांत सोनवणेजी आणि आताचे विद्यमान आमदार लताताई सोनवणे यांनी आमच्या पूर्ण तालुक्यासाठी जो निधी मिळाला प्रत्येक निधीचा आमच्या गावासाठी आमच्या तालुक्यासाठी पुरेपूर लाभ त्यांनी दिलेला आहे। त्याचा आम्ही मनापासून आभार मानतो। आज वडगाव या ठिकाणी महिलांनी फटाके फोडून व पेढे भरून आज आनंद हा व्यक्त केलेला आहे। महिलांच्या खात्यावरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे पडत आहेत, काय सांगणार? जे आहे त्यांचे मी पहिले आभार मानते, कारण त्यांनी जी योजना राबवली ती खूपच सुंदर आहे आणि खूपच छान आहे। कारण गरीब महिला ज्या होत्या त्यांना असं कुणी असं पाठीमागे उभे राहून सण असं कोणी देत नव्हतं। आज लाडका भाऊ म्हणून त्यांनी जे काही केलं, त्यांनी जे काही दिलं महिलांना अनुदान म्हणून म्हणा एक योजनेतर्फे, ते खूप महिलांनी खूप उपकार, म्हणजे आमच्यासाठी तर खूप उपकार मस्त आहे। पण आम्ही असं म्हणतो की आम्हाला जे काही दिलं आहे आम्ही त्याची आमच्या भावासाठी काही ना काही कुठल्या ना कुठल्या रीती आम्ही त्यांची परतफेड जरूर करू। बघू शकता आपण या ठिकाणी सर्वदूर आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जी योजनेची घोषणा केली होती आणि सांगितलं होतं की मी 19 तारखेला म्हणजेच रक्षाबंधन या दिवशी महिलांच्या खात्यावरती पैसे हे टाकले जाणार, पण त्याच्या आधीच म्हणजेच आज 15 ऑगस्ट या दिवशीच प्रत्येक महिलांच्या खात्यावरती हे पैसे हे टाकले जात आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग हा आनंद हा व्यक्त करत आहे। सोनवणे यांच्या जे गावात प्रत्येक ठिकाणी कामगिरी होत आहे, कसं वाटतं तुम्हाला? मला छान वाटतंय, ताईने आमच्यावाला एवढी निधी दिली, दादांनी एवढी निधी दिली, त्यांचा आभार। आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, प्रत्येकाच्या खात्यावरती पैसे टाकले जात आहे। भाऊ तो ते आमचा भाऊच झाला, जगाचा भाऊ, आमचा भाऊ तो होता पण आता तो जगाचा भाऊ झाला। या ठिकाणी बघू शकता आपण की सर्व महिला वर्ग अगदी चांगल्या प्रकारे अभिनंदन करत आहे मुख्यमंत्री साहेबांचं। तसेच चोपडा तालुक्याचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचाही नागरिकांमधून महिला वर्गामधून अभिनंदनचा वर्षा हा होत आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, कारण काय आहे?
पहिल्यांदा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या केलेल्या कामगिरीचा हा आढावा जो का दिसतोय, कारण त्यांनी काढलेली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तिच्या आलेल्या त्या योजनेच्या झालेल्या अंमलबजावणीमुळे आज एवढी गर्दी आज इथं वडगाव बुद्रुक येथे दिसते. आणि मी एक स्वतः अंगणवाडी मदतनीस असून मी ज्या लोकांचे फॉर्म भरले होते त्यांचे सर्वांचे अप्रूव्ह झाले आणि सर्वांना मुख्यमंत्री लाडकी योजनेचा निधी प्राप्त झालेला आहे. आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती पैसे टाकण्यात आलेले आहेत. आज खरं तर 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस, तर या दिवसाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी तसेच आमच्या चोपड्या तालुक्याचे माजी आमदार चंद्रकांतजी सोनवणे तसेच सध्याचे आमदार लताताई सोनवणे यांनी आजच्या दिवशी सर्व महिलांच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे प्रति महिना 1500 रुपये असे 2 महिन्याचे 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले. तर हा खरं म्हणजे सर्व स्त्रियांचा गर्व असून सर्व स्त्रियांना दिलेला त्या हक्क आहे. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावाचे जे माजी सरपंच नामदेव पाटील यांनीसुद्धा सदरच्या कमिटीमध्ये पारदर्शक पद्धतीने काम करून सर्व महिलांना पात्र केले. पण काही अडचणी काही त्रुट्या होत्या त्यासुद्धा ते शॉर्ट आऊट करून या येणाऱ्या 2 दिवसामध्ये त्या महिलांच्यासुद्धा अकाउंटवरती पैसे येणार आहेत. तसेच पुढील 2 महिन्याचे सुद्धा माननीय मुख्यमंत्री हे पैसे टाकणार आहेत. तर हा खरं सर्वात जल्लोष हा महिलांसाठी असून त्यांना सर्व सुखदुःखांसाठी सदरचे पैसे कामात येणार आहेत. शेतीसाठी कामात येणार आहेत, आरोग्यासाठी कामात येणार आहेत, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी कामात येणार आहेत. तर हा पूर्ण महाराष्ट्राचा गौरव आहे. म्हणून सर्व महिलांतर्फे मी माननीय मुख्यमंत्री लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार तसेच माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच आमच्या गावाचे तालुका अध्यक्ष नामदेव पाटील यांना मी सर्वांच्या तर्फे धन्यवाद देतो. धन्यवाद.